प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच वेगवेगळ्या आंदोलनासाठी ओळखला जातो। एक अनोखं आंदोलन त्यांचं असते आणि आज देखील जे आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आहे ते आंदोलन सुरू आहे। नागपुरातील चिटणीस पार्क परिसरात हे आंदोलन आहे। आज महाराष्ट्रभर वेगवेगळ्या नेत्यांच्या घरासमोर, मंत्र्यांच्या घरासमोर जे आहे हे आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खरं तर हे आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत प्रहार पक्षाचे वरिष्ठ नेता देखील आहे। सर, काय सांगाल, आज तुम्ही एक अनोखं आंदोलन करताय आहे। हम तुम्हें खून देते, तुम हमें कर्जमाफी दो, असे हे टॅगलाईन खाली तुम्ही आंदोलन करत आहे। काय याचा मागचा हेतू आहे? हेतू एवढाच आहे का ज्या छत्रपती संभाजी राजाच्या जयंतीच्या पर्वावर रक्तदान करून शेतकऱ्याच्या मागण्या आम्ही आज शासनासमोर ठेवत आहोत। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आपल्या पूर्वजांनी, जे राजे महाराजे होते, त्या पद्धतीनं प्रजेचा सांभाळ केला। शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं का प्रजेच्या पिकाच्या देठालाही हात लागता कामा नये, आणि त्या पद्धतीनं जर आपण आज विचार केला तर त्या पद्धतीनं कुठलंच काम शासन करत नाही। जो या जगाचा पोशिंदा आहे तो खऱ्या अर्थानं उपाशी आणि त्याच्या मागण्या घेऊन बच्चूभाऊच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री साहेब असो, उपमुख्यमंत्री असो, सर्व मंत्री असो, यांच्या घरासमोर आमचं हे आज रक्तदान करून अतिशय शांततेच्या मार्गानं आम्ही आज आंदोलन करत आहे। या प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, MRGS पेरणी ते कापणी हे सर्व कामे MRGS व्हावीत, आणि अपंगांना 6,000 रुपये महिना मानधन देण्यात यावे, ह्या मागण्या प्रामुख्यानं आम्ही केलेल्या आहे आणि या बरेच दिवसापासून आम्ही रेटत आहे। आणि हे आजचं आंदोलन अतिशय शांततेनं आम्ही सर्व मंत्र्याच्या घरासमोर एक संदेश आम्ही रक्त देऊन शेतकऱ्यासाठी कर्जमाफी आणि विविध मागण्या घेऊन आम्ही आज करत आहोत। आणि यानंतरही जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमचं 2 तारखेपासून 2 ते 6 तारखेपर्यंत आमचं आंदोलन आहे। 2 जूनपासून तर 6 जूनपर्यंत बारामती अजितदादांच्या मतदारसंघापासून हे आंदोलन सुरू होणार आहे। नंतर परळीमध्ये मुंडेताई, बाळासाहेब पाटील, आणि नंतर यवतमाळ म्हणजे संजयजी राठोड यांच्या घरासमोर ह्या सभा घेऊन, आणि नंतर शेवटचा टप्पा नागपुरात माननीय मुख्यमंत्री यांच्या शहरात मोठा एक तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय देण्याचा प्रयत्न प्रहारच्या माध्यमातून आणि बच्चूभाऊच्या नेतृत्वात होणार आहे। प्रहारच्या माध्यमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अपंग दिव्यांग लोकांसाठी जे आहे हे खरं तर आंदोलन आहे। विदर्भाचे अधिकारी आहे। सर, तुमचा सर्वात आधी परिचय द्या, आणि बरेच दिवसापासून बच्चूभाऊच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू आहे। जर आताही त्यांना न्याय मिळाला नाही तर तुमचा समोरचा पाऊल काय असेल? मी संजय देशमुख, विदर्भाच्या निरीक्षक माझी नियुक्ती आहे प्रहार पक्षाची। खरं तर महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही लिहिलं आहे आम्ही त्याचीच आठवण करून देत आहोत सरकारला। मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, राज्यमंत्री असो किंवा कॅबिनेट मंत्री असो, त्यांच्याकडे आमच्या ह्याच मागण्या, का शेतकऱ्यांच्या मागण्या, दिव्यांगाच्या मागण्या, MRGSच्या मागण्या आणि MSPच्या मागण्या। हे आंदोलन सुरू झालं आमचं रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथून, म्हणजे जिजाऊच्या निवासस्थानापासून ते सातत्यानं सुरू आहे। हा 3रा टप्पा आहे। या टप्प्याचं रक्तदान करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत, आणि त्यानंतर मग 2 जूनपासून जे आंदोलन सुरू होत आहे त्याचं जे नंतरचं आहे ते मोझरीला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीजवळ बच्चूभाऊ आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी तिथे उपोषणाला बसणार आहे। आणि त्याच्या उपरही जर मानलं नाही सरकार तर मग त्याच्यानंतरचं वेगळं आंदोलन विधान भवनामध्ये होईल, विधानसभेच्या आतमध्ये होईल, मंत्रालयामध्ये होईल। अशा प्रकारचे सर्व शेतकऱ्यांची मानसिकता आहे। खरं तर आज रक्तदान होत आहे, खूप शांतीपूर्व मार्गाने तुमचं एक अनोखं आंदोलन आहे। नाही, ब्लड बँकेचा विषय नाही। जसं नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सांगितलं होतं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ाद दूंगा, त्याचप्रमाणे वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतला हा विषय आहे का हम तुम्हें खून देते, आप हमको कर्जमाफी दो, दिव्यांगाला मानधन द्या, अशा प्रकारची एक मागणी आहे। आणि हा ब्लड बँकेचा विषय नाही। खरं तर उन्हाळ्यात ब्लड देत नाही कोणी, या माध्यमातून रुग्णांना तेवढीच आम्ही सोय करून देतो आहे। प्रहार प्रामुख्यानं समाजसेवा आणि रुग्णसेवेमध्ये पहिलं पाऊल प्रहारचं आहे। त्याच माध्यमातून आम्ही रक्तदान देखील करत असतो। या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रक्तदान जर कोणी केलं असेल तर प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं। आणि वास्तविकता अशी आहे की रक्त घेणारे तेवढे जास्त आहेत पण रक्त देणाऱ्यांची संख्या कमी आहे। त्यामुळे याचा जो फायदा आहे तो रुग्णांना 100% होईल, अशा प्रकारचा आमची संकल्पना आहे। खरं तर सर्वात प्रथम
नमस्कार, माझे नाव अमोल सुरेश इचपांडे. माझ्याकडे शहराची जबाबदारी आहे प्रहार पक्षाची. आणि ज्या पद्धतीनं फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर जे स्टेटमेंट दिलं होतं किंवा त्यांच्या भाजपच्यामध्ये याच्यामध्ये त्यांनी हे टॅगलाईन होतं त्यांचीवाली की आम्ही सत्तेत येतात शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा 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 हा करील म्हणून, त्याच मागणी संदर्भात आम्ही आज आंदोलन केलं आहे. आमचं प्रथम आंदोलन हे रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथे झालं, ते आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं. दुसरं आंदोलन आम्ही 11 एप्रिलला फडणवीस साहेबांच्या घरासमोर आम्ही मशाल घेऊन आंदोलन केलं. आणि तिसरं आणि शेवटचं आंदोलन आहे रक्तदानाच्या मार्फत आम्ही त्यांना एक संदेश देऊन राहिलो. याची जर भाऊसाहेबांना समज नसेल तर आम्ही येत्या 6 तारखेला 6 जूनला महाराष्ट्रभरातल्या कार्यकर्ता लाखोच्या संख्येने फडणवीस साहेबांच्या घरावर येणार आहोत. आम्ही नियोजन सांगेल ना, आम्ही नियोजनाच्या तयारीमध्ये सगळेजण आहोत. आम्ही जर साहेबांना आम्ही आजपासून 6 तारखेपर्यंतचा अल्टिमेट दिला आहे आम्ही साहेबांना. याच्यात तर साहेबांनी जर काही तोडगा काढला नाही किंवा कॅबिनेटची बैठक बसून जर याच्यात मार्ग काढला नाही तर आम्ही येणाऱ्या 6 तारखेला दाखवून देऊ की प्रहारची ताकद काय आहे महाराष्ट्रामध्ये. हेच आमचं सांगायचं तात्पर्य हेच आहे की शेतकऱ्याप्रती धावपळ करणारा किंवा त्यांना जनसामान्यापर्यंत पोहोचवणारा एकच पक्ष म्हणजे प्रहार. आज कडक उन्हात 5 जिल्हे मिळून पदाधिकारी आज शेतकऱ्याच्या समर्थनात आज उतरले आहेत. आम्हाला हेच दाखवून द्यायचं होतं आज. नक्कीच. तर आपण बघतो आहे की बच्चूभाऊ कडू जे आहे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे रक्तदान करून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, दिव्यांगासाठी 6,000 रुपये महिना मानधन असं जे आहे हे हम तुम्हें खून देते तुम हमें कर्जमाफी दो या टॅगलाईन खाली जे आहे हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि यावरही जर सरकारने लक्ष दिलं नाही, गांभीर्याने घेतलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा जे आहे प्रहार जनशक्ती पार्टीने दिलेला आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.